उद्धवजी, प्रचार सुरू झाला होता म्हणजे लोकसभेपासूनच आपण म्हणू शकतो की विधानसभेचा प्रचार सुरू झाला होता. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही आता केला पक्षाचा मुद्दा होता, ज्या प्रकारे सरकार पडलं त्याचा मुद्दा होता. मध्ये लाडकी बहीण वाया लाडकी बहीण करत करत आता आपण बटेंगे तो कटेंगेपर्यंत हा प्रचार येऊन थांबलाय. तुमच्यासाठी प्रचार कुठून सुरू झालाय आणि आता तुमचा मुद्दा काय? माझ्यासाठी प्रचार भाजपचं लुटेंगे और बाटेंगे जो आहे, महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तों में बाटेंगे, तिथून सुरू झाला. कारण त्याने माझं सरकार गद्दारी करून पाडलं आणि महाराष्ट्र लुटण्याचा कार्यक्रम सुरू केला आणि तो दोस्ताना वाटण्याचा कार्यक्रम सुरू केला. महाराष्ट्र लुटण्याचा कार्यक्रम सुरू केला आणि तो गुजरातला न्यायचा कार्यक्रम सुरू केला. म्हणून लुटेंगे और बाटेंगे हा जो त्यांचा कार्यक्रम आहे तो जिथून सुरू झाला तिथून माझा प्रचार सुरू झाला. तुम्हाला वाटतं या टप्प्यामध्ये एक त्याला ध्रुवीकरणाचं राजकारण म्हटलं जातं शेवटच्या आता मला एक सांगा, मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो. किती लोक कटेंगे किती कापली गेली? एक सुद्धा नाही. उलटं दिल्ली पेटली होती CA NRCच्या वेळेला, तेव्हा महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा दगड उचलला गेला नव्हता. मग त्यांच्या जिकडे राज्य आहेत, केंद्र सरकार जिकडे आहे किंवा त्यांच्या तिकडेच हे सगळं चालतं. माझ्या राज्यात नाही झालं. त्याच्यामुळे त्यांच्याकडे मुद्दे नाहीत आणि म्हणूनच लुटेंगे और बाटेंगे हाच त्यांचा कार्यक्रम आहे. नाही, पण ध्रुवीकरणाकडे जाते तुम्हाला वाटतं निवडणूक पुन्हा एकदा मग हिंदुत्व हा मुद्दा येईल, त्याच्यातनं पुन्हा तुमच्यावरती निशाणे साधले जशी तुम्ही आता माझी मुलाखत घेताय तशी घ्या ना, टू द पॉईंट. त्यांना आणा पॉईंटवरती. नाही, त्यांना म्हटलं त्यांचं म्हणणं की हा आमच्या पक्षाचाच मुद्दा आहे. देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की ही आमची पक्षाची भूमिका आहे. बटेंगे पण मग पक्षाची भूमिका आहे, पक्षापुरती ठीक आहे. लुटेंगे और बाटेंगे हे जे आहे ना, हीच त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. म्हणून मी मगाशच्या माझ्या मुलाखतीत पण सांगितलं की भाजप आता संकरित पक्ष झालेला आहे आणि भाजपच्या राजकीय गर्भात इतर पक्षाची सगळी बीजं भ्रष्टाचाराची गेलेत. संकरित गाय ही जास्त दूध देते. भाजपचा पक्ष, संकरित पक्ष हा जास्त थापा मारतो. त्याच्यामुळे तो संकरित झालेला आहे, हायब्रिड. पण हिंदुत्वाचा मुद्दा आहे तो. त्याचं म्हणणं की हिंदू जेव्हा बटेंगे, त्यांचं ना बटेंगे तो कटेंगे काय होतं साहेब, की हिंदू जेव्हा जेव्हा वाटला गेला आहे तेव्हा हिंदू ना. माझं सरकार होतं तेव्हा कुठे कापला गेला दाखवा ना. हेच तर माझं चॅलेंज आहे त्यांना. आणि मोदींच्या राजवटीत जर बाटेंगे ते काटेंगे असेल तर मग मोदी, मी त्यांना म्हणेन की काय ते सक्षम नाही आहेत. मग मोदींनी पहिला राजीनामा दिला पाहिजे. अकार्यक्षम ठरले त्यांची कारकीर्द. 10 वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर का तुम्हाला ही भीती वाटत असेल तर तुमची राजवट ही पोकळ आहे. त्याच्यामुळे मोदीने राजीनामा दिला पाहिजे, अमित शहाने दिला पाहिजे.